मावशी चहामध्ये चायपत्ती जास्त झाली नाही थोडाशी? काही नाही होत, कडक झाली चांगली. माझ्या हाताने ना मावशी चायपत्ती जास्तच जाते. दुधाची चहा बनवून आव ना. आता बंद आहे का दूध? हो ना मावशी, आता बंद आहे दूध. तरी अजून एखाद महिना राहील दूध बंद. 1 महिना अजून जंदायला वेळ आहे गाईला. शांता, मग चीक देशील बापा? आमच्या इथल्या पांडूला खूपच आवडते चीक. हो ना मावशी, देईन ना. नाही सांगितली असती तरी तर देतो ना मी. हो, देते वगैरे म्हणा. आता पीठ पाट तर झाल्या बापा तुरी. हो, आता तो कुटार उडवायचा राहिला आता तुझ्या. हो ना मावशी, आता एकाच दिवशी कुठं होणार आहे? तेवढ्या तुरी होत्या पिठायच्या. आता 2 जणी पिटलो म्हणून झाल्या त्या. नाही तर एकटीला 2 दिवस लागले असते. आता उद्या पंखा लावून उडवा लागेल तो कुटार. अजून त्याच्यामध्ये शेंगोटा येईल. मग शेंगोटा पिटा, मग अजून उडवा. मोठं लिचका काम राहते. आणि शांता, उडीद झाला का काढून? झाला ना मावशी, उडीद काढून झाला. पण आता तो पण पीठपाट करायचाच आहे. आता 4-5 दिवस ना घरचंच काम होते. मावशी मी का म्हणतो, उद्या येशील ते उडीद गिडीत पीठपाट करून उडव वाढव. यांच्या भरोश्यावर राहील ना, होणारच नाही. त्यांना बाबरात गिबरात जावं लागते, पाणी गिनी बघावं लागते. आणि हा विशाल तो तर मग बराच आहे. त्याला काही कामं सांगितले की त्याचीच कामं निघतात. हो येईन ना. तर कावेरीला सांगितलं होतं महेशला पाठवशील म्हणून तुरट्याचे पेंडके नेण्यासाठी. आलाही नाही बाबा हा पोरगा. आता तर कामावरून येऊ नाही गेला असेल. काहून कावेरी आज वणीवर नाही गेली का? नाही, घरीच आहे. येतेस का म्हणलं तुरी ठेसायला, तर नाही ऐकली. नाही आली बापा. आली असती तर आता गठ्ठे बांधून नेलं नसतं का. शांता, तो शेंगोटा जमा करावा लागेल ना. आणि मग मी पेंडके बांधून घेतो तुराट्याचे. येईल तर ठीक, नाही तर मग उद्या गिद्या नेईल. एकाच पेंडका नेईन बापा मी, तेवढे कुठं नेईन. हो तो शेंगोटा आता जमा करून टाकू. आता झाड बोर भांडे कुंडे तसेच पडले आहेत अजून माझे. हो बापा, आता किती वाजले? तर 5 वाजले असतील नाही? हो वाजले असतील ना मावशी. हट बाई, हे तर याचेच आहेत. आत्यानं सांगून ठेवलं की आले का पाठवशील म्हणून. चल आता यांची का वाट पाहू, कधी येतात ना कधी नाही. मग अजून मला स्वयंपाक बिंपाकही मांडावं लागेल. आता वेळ आहे, अर्धा 1 तास, तर मीच चालले जाते ना आणून घेते गट्टे बांधून. नाही तर म्हणतील पाय घरी होती तरी आली नाही म्हणतील. मम्मी, ए मम्मी, मम्मी कुठे चालली तू? अरे बरा झाला घरी आला. तर तू कुठे गेला होता? दप्तर बिप्तर ठेवला आणि कुठे गेला होता? जेवण नाही, काही नाही. शाळेमध्ये जेवलो होतो तरी मम्मी. हो, तर किती वाजे जेवला होता? भूक गीक लागत नाही का? आला शाळेतून, फेकते इकडे दप्तर आणि चालला. मी ना शांताबाईनीच्या घरी चालली. तुझी आजी गेली आहे तिथं तुरट्या ठेसायला, तर ते गठ्ठे आणायला चालली मी. तू घरीच थांब, कुठं जाऊ नको. हट मम्मी, मी गोळ्या घ्यायसाठी आलो. मी चाललो तिकडे, आम्ही खेळत आहो बाबा टोचपाच. काढू का तुझ्या टोचपाच? थांब म्हणली ना घरी. मी नाही मम्मी, मी नाही थांबत. हो मी नाही, खेळून राहिले ते. मला गोळी आणण्यासाठी आलो मी. हो मी नाही थांबत. हो तू दरवाजा लाव, नाही काही लाव, मी थांबत नाही काही. हो जा काढ. कुठं आहेत तुझ्या गोळ्या काचाच्या? आता परीक्षा जवळ येऊन राहिली, तर अभ्यास बिभ्यास करीन, काही नाही समजत का मम्मी? शाळेतही तर अभ्यासच करतो ना. आता घरी आल्यावर खेळूही नाही का? हो शाळेत तर अभ्यासच करत राहता नाही. एकही खेळू देतच नाही असतील तुमचे मास्तर. त्या काढ पटकन काढ, मग मला दरवाजा लावू दे. इंदू, चल आता निघून जाऊन ना, आपला पण जाणं होते. चला ना आता बापा. नाही जावई, थांबून जा आजच्या दिवस. असे तर काही येत नाही. हो बेटा, आजच्या दिवस थांबून जा. पण आई, मयूरही गेला आणि आता माधुरी घरी एकटीच आहे ना. सांगितली ना तू फोन करून आज नाही येत म्हणून. ते गंगू मावशीला बोलवायला सांगितली ना तू फोनवर? हो सांगितले वगैरे. तर मग बस झाला आता आज थांबा तुम्ही. आता हे काय म्हणतात तर. जावई बापू, थांबून जा आजच्या दिवस, उद्या जाल. थांबतात ना. तू पाय तिकडे मसाला गिसालाचा पाय बरं. आम्ही आणतो, जेव्हा सोबत जातो आणतो घेऊन आम्ही एखाद कोंबडी गिंबडी. मामाजी राहू द्या ना, कशाला आता त्रास करता? नाही त्याच्यात त्रास कसला आला? आता किती दिवस झाले तुम्ही मुक्काम नाही केले, काही नाही. आण थैला आण बरं. हो आणते. मी काय म्हणते, चहा बनवू का थोडासा? नाही मामीजी, चहा वगैरे राहू द्या. आता झाला ना तिथं चहा नाश्ता. नाही आता नाही. हो आई, आता चहा वगैरे नाही, राहू दे. ठीक आहे, मग आता थैला आणतो. शांताराम भाऊ, आहे का थोडासा तंबाखू चुना? माझी डब्बीच विसरली का घरी, तलप येऊन गेली मला. मी कुठं तंबाखू खातो? काहून शांताराम भाऊ, खर्रा तर खाते ना? हो खर्रा खातो. म्हणलास ना तंबाखू चुना आहे का म्हणा. आता माझ्याजवळ तंबाखू चुना राहते की नाही, तर ते आदत झाली. असं तर दे ना शांताराम भाऊ खर्रा. होता गीता, आताच खाल्लो, थोडासा वाचला होता तर.
आता म्हणलं याला सारसूर करून टाकतो. घरी गेल्यावर तर मग काही बायको खाऊ नाही देत. मार बोंबलते बापा तिच्यासमोर खर्रा खाल्ला का. आता 5 मिनिटाच्या पहिले आला असतास का नाही तर भेटला असता खर्रा. हड बाबा माझे नशीबच गांडू आहेत. धरतो म्हणलो डब्बी, तंबाखू चुना गिना टाकलो डब्बीमध्ये न ते पलंगावर मांडलो. आता खिशात टाकावाची आठवणच विसरली. त्या बाजेवरच राहिली. आता ते रमेश जवळ असेल ना, तिकडे जाऊन पाय रमेशकडे. आलाय का वावरात आलाय रमेश? हो आलाय ना. पण काही फायदा नाही. तुमच्या जवळच्या मिळून जाईल पण त्याच्या जवळच्या नाही मिळत बापा. तो तर कधी घेतच नाही. हो हाही बरोबरच आहे. दुसऱ्या जवळ राहिला तर बस आपला सहयोग पूर्ण करून घेते, पण स्वतः कधी घेत नाही. जाऊ दे आता थोड्या वेळात तर घरी जाणीच आहे. मी म्हणलं शांताराम भाऊ जेवढं असेल तर भेटतेच आपल्याला. हो भेटला तर असता म्हणा. मी नाही खाल्लो असतो पण दिलो असतो तुला. पण आता तू उशीर आला तर मी का करू. बस आता 5 मिनिट झाले खाल्लं तर. पाणी चालू आहे का पर्याला? हो पाणीच चालू आहे. आणि का मस्त मक्का जमला भाऊ तुझ्या. एक सारखा दिसते पूर्ण. हो मस्त जमला गिमला मक्का. चल ठीक आहे बाबा. मग आता जातो आता वावराकड. काहून तर हिरालाल तुझ्या हॉटेल बंद आहे का तर वावरात आला तर? नाही ना बंद गिन नाही आहे. पोरगा बसला आहे वावरातही. थोडासा काम होता तर म्हणलं येतो वावरातून. आता आमच्या घरची तर आता वणीवरच जाते. ते काही वावरात ये नाही. काहून पप्पू आजा ॲटो घेऊन गेला नाही का? गेला होता ना. आला लवकरच आला तो. तर म्हणलं आता आलास बापा आता बस तू दुकानामध्ये. मी म्हणलं येतो वावराकडून. पाणी गिनी पावायचं आहे म्हणलं. किती एकराला लावला तर रब्बी? 1 एकराला आहे ना भाऊ. जागाच किती आहे आपली? 2 टन एकर जागा आहे. आणि तसाही असून पाणी पुरत नाही ना. अर्धा एकराला चणा आहे आणि अर्धा एकराला गहू आहे पेरलं. चांगला आहे ना चांगला आहे. पाय शांताराम भाऊ, कोणाचे ढोरं होत तर चालले ते वावरात पाय. हो ना का तुझ्याच वावरात चालले. हट ढोरावाले ना सरमच नाही आहे. ते पायत नाही ना काही नाही खुले सोडून देतात. हट हो ना बाबा. या ढोरावाले काही आहेच नाही लाज सरम. कसे तर खुले ठेवून देतात. चल तिकडे हरभऱ्याकडे जाऊन पाहतो. शांता म्हणत होती आणाल म्हणून भाज्यासाठी. आणून घेतो थोडासा उकडून. चल शांता आता झाले हे गट्टे एका जागी जमा. नाही आला बाई हा पोरगाई. कामावरून आला की नाही आला तर का माहित. राहू दे ना तर मावशी, उद्या वगैरे नेईल. कोण खाते तिथं? हो कोणी नाही खात. कोण नेणार आहे. घरीच आहेत ना तुमच्या. हे आले तरी कावेरी. झाल्या का त्या तुरी पेटून? हो ना झाल्या ना. आणि तुला महेशला पाठवशील म्हणलं तर पाठवली नाही ना. कुठं आत्या आलेच नाही तर याचेच आहेत. म्हणलं आता मीच जाते आणते 1-2 गठ्ठे. बापा रोज तर येऊन जाते. आज काहून नाही आला हा पोरगा. का माहीत आत्या असेल काही काम बिम. हो आता तो आल्यावरच माहीत होईल. किती गट्टे आहेत तर? 6 गट्टे आहेत 6. तू 1 धर मी 1 धरतो. द्या कोणते होत. घरी कोणीच नाही आहे. दरवाजा लावून आली आहो मी. लावून हा पांडूही नाही आला का तर? आला ना त्या दप्तर ठेवलं ना खेळायला गेला बापा. काचाच्या गोळ्या घ्यासाठी अजून आला होता. अजून गेला. चाचा मग हा ने गट्टा. मी येतो थोड्या वेळात. अजून येशील ना? हो येतो ना. वहिनी किती तुरी झाल्या तर? कुठं बापा कावेरी. आता फक्त पिटून झाले आहेत. तो शेंगोटा वगैरे तसाच आहे पाकडाचा. आता उद्या होईल तो पाकड पुकड करून. आता किती होते का माहित. चांगल्याच होतील. मस्त फरल्या होत्या तुमच्या तुरी. हो फरल्या तर होत्या म्हणा. कावेरी त्या तुराट्या नव्हेत ना आपल्या? ह्या नव्हेत का? नाही ह्या आमच्या होत. ते तुझ्या मागच्या होत तुमच्यावाले. असा ह्या होत नाही. उचलू लागो का? कशाला आत्या उचलतो ना मी. कावेरी एकच नेते का? मांडून देऊ अजून 1 गट्टा? नाही आत्या एकच नेतो. पाय शांता 1 टन पेंडका धरून गेली. चांगले 2 पेंडके धरलं नसताना गेली असती. जवानसारखी जवान बाई आहे तरी का म्हणते नाही बापा एकच नेतो म्हणते. नेऊ दे ना तर मावशी का करते तर. गंगू मावशी मी तुमच्या घरी गेली होती. मग दरवाजा लावला दिसला. मग घरी वापस जात होती तर मग वहिनी भेटल्या रस्त्यामध्ये. त्यांनी सांगितलं शांता काकूच्या घरी आहे म्हणून तुला. हो ना ह्या तुरी पिटायच्या होत्या की नाही तर म्हणून आली होती. हो वहिनीच्या डोक्यावर दिसला बाबा गट्टा. माधुरी आले का तुझे आई बाबा? नाही ना काकू. फोन आला होता आईचा. आज काही येत नाही आहेत म्हणून मग मावशीला बोलवायसाठी मी आली होती. आता थांब ना तर आमच्या घरी राह.
नाही ना काकू, स्वयंपाक वगैरे आहे सकाळच्याच. आता रात्री कसा झोपायसाठी भीती वाटते एकटीला, म्हणून मावशीला घेऊन जातो मग, मम्मी वगैरे नाही राहिल्या का. अरे वा, काकाजीने तर मस्त सोला आणला. हो आता पोराबारा म्हणत होते पप्पाजी सोला आणाच नाही आणाच नाही, तर म्हणलं आता घेऊन जातो, भाजभूज करून टाकू थोडासा. शांताराम थोडासा देशील माझ्या नातूसाठी? मावशी आता मी भाजावासाठी आणलो. तर 2 दाटरे देऊन देशील का? मावशी हुरडाच नाही ना, तर मग आपल्या नातवासाठी थोडासा. आता भाजावासाठी आणला, थांब तूही खाशील. आता भाजून राहिली का? आता आणला तर आता भाजभूज करून टाकू, गरम गरम खायसाठी मस्त लागते. माधुरी तू बी थांब बाई, आता भाजून मस्त हुरडा हुरडा खाऊनच जा मग. हो ना काकू, हो मला खूपच आवडते हुरडा. धर शांता, भाज तू तोपर्यंत मी हात पाय धुतो. अहो तर आता हात पाय कशाला धुता, भाजून द्या ना थोडंसं. भाज ना बाबा, आता वावरातून आलो थकल्यासारखं वाटते, पाणी गिनी तर पिऊ दे थोडासा. शांतारामला पाणी गिनी पिऊ दे. मी भाजू लागतो. आण माचीस आण पटकन, आणि तुराट्या गिराट्या लाव, विस्तू गिस्तू पेटव. आण शांताराम आण, इथं ठेव, मी भाजतो. तू जाऊन पाणी गिनी पे. हो हो मावशी. शांता तशी एकखट्टे नको टाकू, विजेल ना विस्तू, विजेल ना. नाही विजत ना मावशी. हो बाई झालीस. आता ताजा चना आहे तो, जरासा सुकला साकला राहिला तर भरभर पेटते. आता हा ओलाच आहे ना, विजेल ना. साईडला कर, मी सांगतो कसा भाजतेत. तर काळी नाही घेतलं काही नाही, आणि तिथं टाकून दिलं बापा. पाय विस्तू विजून राहिला. आजी दे ना आजी चना दे ना मला. हो ना रे बापा, भाजू तर दे आधी. बघ बरं मावशी, पांडूसाठी नेतो म्हणत होती हुरडा भाजून, पांडूच तर आला इकडे. पांडू बस तू आजीजवळ, खाशीन हुरडा. मी हे तुराट्याच्या गट्टा नेतो घरी. थांब ना बापा कावेरी, आता आली तर थांब, तूही खाऊन घेशील थोडासा गरम गरम. झाला तो पाय, वीज तो विजला तुझा. तो बाजूला कर, मी भाजून देतो, दाखवतो मी कसा भाजतेत. तर असा पाय असा धरून भाजावा लागते. ते एक काळी दे, एक काळी दे. काळीनं एका बाजूला धरावं लागते. शांता थोडाशी बाजूला उभी राह, नाही तर साडी सुडीवर तिडका वगैरे उडेल. हरभऱ्यात ना खूप खार राहते, मग उडते बरं विसतो इकडे तिकडे. हो दूरच आव ना. इथं तुराट्याच्या जवळच पेटवले विसतो एक तर तुम्ही. पेटतील ना ते तुमच्या तुराट्या, तिथंच ठेवले गट्टे बांधून. तर अहो नाही पेटत ना, एवढे दूर आहेत तरी का पेटून जाते. मावशी थोडा घे ना, एका वेळेस तेवढा कशाला घेतली. काही नाही होत ना शांताराम. शांता विस्तो सरकवत जा, साईडला करत जा. ते घेंगरे झडले ना, ते जळतील फालतू मध्ये. अहो तर झडू तर द्या, आता झडायचेच आहेत आणि साईडला विस्तो कर म्हणता. तुला माहित नाही टेक्निक हुरडा भाजायची. मागच्या वर्षी भाजली होती, जाळून टाकली होती सगळे. शांता झडून राहिले, घेंगरे झडून राहिले. सुपगी पाणली नाही ना, आण ना सुपगी पान. हो आणतो ना मावशी, आणतो. भाज ना पहिले. हुरडा भाजून राहिले ना. मी तर म्हणलं कशाचा धुंगा येऊन राहिला बाबा, काही पेटला तर नाही. काय झालं विषय? पप्पाजी तिकडे दुकानाकडे होतो ना मी, धुंगा दिसला आपल्या घराकडून येताना, तर मी म्हणलं काही पेटला तर नाही बापा, म्हणून धावतच आलो मी. असं का? विशाल जा का आतमधून सूप आणशील. सूप कशासाठी मम्मी? अरे बाबा, हा हुरडा भाजल्यावर मग पाकळावं लागते ना, बिना पाकळल्यानंच खाशील का? हो आणतो. कोणाकडे ठेवलाय मम्मी सूप? विशाल मागच्या सपरीमध्ये जा, न दरवाजाच्या साईडलाच पाहिशील, त्या खुटीला लटकवला आहे सूप. हो ठीक आहे, आणतो. नाही आवाज नव्हता येत, कव्हरेजचा प्रॉब्लेम आहे. हो आतमध्ये राहिला का तसाच राहते. हो आता बाहेर आलो ना, आता आवाज येऊन राहिला. असं का? हां ठीक आहे. हो मग नंतर लावतो. हो ठीक आहे. कोणासोबत बोलत आहेत बापा इकडे बाहेर निघू. अहो कोणासोबत बोलतात इकडे बाहेर निघू. काहून घरामध्ये बोलून नाही होत का? आता आतमध्ये तुम्ही सगळे राहता ना, मग कसा बोलू मी? म्हणजे आमच्या समोर बोलून नाही होत नाही सांगा तुम्ही कोणासोबत बोलता. हे भगवान, अरे आतमध्येच बोलत होतो, पण आवाज नव्हता येत म्हणून बाहेर निघालो ना. कव्हरेजचा प्रॉब्लेम राहते ना. तू तर बयाडच आहेस. आता भाजी कशाची बनवता? आता भाजी कशाची बनवते तर मी काय सांगू, बनव ना कशाची भाजी. रजनी कुठे चालले? रमेश भाऊ तर मन धुंगा दिसून राहिला. 2-3 जण गेले धावत म्हणून मी चालली. कशाचा आहे ना कशाचा नाही बापा, काही ढग बीक पेटला का कोणाचा घर पेटला तर. कोणाकडे रजनी, कोणाकडे? ते पाहिजे ना कोणता, ते पाहिजे काय तिकडून धुवा येऊन राहिला. अरे बापा, तो तर शांताबाईच्या घराकडूनच येऊन राहिला. अहो चला बरं. चला धावत चला पटकन.
हे घ्या, इथं तर हुरडा भाजून राहिले ना, आम्ही इथं का जळला म्हणून धावत धावत आलो बाबा. बापरे, धावत धावत आलो आम्ही तर. हं? का पेटला म्हणून? कोटा बिटा तर नाही पेटला, तनसेचा ढक तर नाही पेटला, घर तर नाही पेटला म्हणून. काऊन रमेश? का शांताराम भाऊ, किती धुवा बाहेर असा वाटत आहे का झाला इथं काहीतरी तुमच्या घर बीर पेटला म्हणून. ओला आहे ना चना, ओला आहे म्हणून हा धुंगा निघत आहे जास्त. हो बाबा, मी तर स्वयंपाक बनवते म्हणली. हं? हा धुंगा दिसला तर आला आम्ही. हे रजनी येत होती धावत धावत तर. झाला आता भाजून झाला. हा एवढाच राहिला भाजा झाला, बस होते. बघा हो, तुम्हाला आणायला म्हटली हरभरा तर तुम्ही आणच नाही. हं? अरे तर आणीन ना, आता ओला आहे जास्त. हं? नाही तर उद्या वावरातच येशील. मस्त भाजून तिथंच हुरडा हरभऱ्याचा. चल आता चल, हे आता हुरडा भाजत आहे तिथं. चल, मी तर घाबरूनच गेलो होतो. आता आल्या तर थांबा ना, हुरडा खाल थोडा थोडा. आता हे शांता पाकडूनच राहिली. थांबा नाही भाऊजी, आता तुम्ही खा ना. थांब ना कुंता, गरम गरम खा, मोठमोठ खा सगळे जण. आता सगळे जण मिळून मिसळून खाल्ला तर वेगळीच मजा येते. ताई आता नाही आहे ना जास्त, राहू दे ना. आहे ना बापा, हा आता सुप्यामध्ये एवढा पाकडले, अजून इथं आहेच, होते ना. रजनी तू पण थांब, हा तू पण खाऊन जा हुरडा. आणि थोडासा सिटीसाठी नेऊन घेशील. चला कागद आण बरं, आणि दे सगळ्यांना मुठमुठ दे. हो आणतो